नमस्कार मैत्रिणींनो, साताऱ्याकडून कासला जाताना डाव्या बाजूला यवतेश्वरची ही कमान लागते। तिथून आत गेले की यवतेश्वराचे हे मंदिर आहे। या मंदिराचे बांधकाम जमिनीपासून खाली असून त्याला दगडी तटबंदी आहे। हे शंकराचे मंदिर असून मंदिराच्या डाव्या बाजूला ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर आहे। इथले वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या सुरुवातीला आपल्याला 2 नंदी दिसतात। तुम्ही जर अजून कोणत्या मंदिरात पाहिला असाल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता। मुख्य मंदिरात आपल्याला अजून खाली जावे लागते, थोड्या पायऱ्या उतरून, जिथे महादेवाची पिंड आहे आणि ती आपल्याला आरशात सुद्धा दिसते, म्हणजे आपण बाहेरून हे दर्शन घेऊ शकतो। मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला भैरवनाथाचं जे मंदिर आहे त्यामध्ये अशी मूर्ती आहे जी द्राविडियन शैलीतील आहे। मंदिराच्या बरोबर मागे एक चौकोनी विहीर आहे, ज्याला देवतळे किंवा पुष्करणी असेही म्हटले जाते, ज्याला नैसर्गिक पाण्याचा उमाळा आहे, झरे आहेत आणि याचे पाणी आजही प्यायला वापरले जाते। सागर सर आम्हाला इथे माहिती सांगत होते की याला ड्रेनेज सिस्टीम पण आहे, म्हणजे एक्स्ट्रा पाणी बाहेर जाण्याची पण सोय आहे। आणि जर बाहेर जायचं नसेल, आपल्याला हे पाणी साठवायचं असेल तर ते ड्रेनेज सिस्टीम जेव्हा आपण बंद करतो तेव्हा हे टाकं फुल्ल भरतं। पूर्वजांनी बांधलेल्या या वास्तू आजही भक्कम उभ्या आहेत, पण याला मेंटेनन्सची गरज आहे। मला वाटतं स्वच्छतेची तर नितांत गरज आपल्याला जाणवते। यासारख्या सुंदर वास्तू आताच्या काळामध्ये बनवणं तर अशक्यप्राय गोष्ट आहे। त्यामुळे ज्या काही जुन्या वस्तू आहेत किंवा ज्या काही जुन्या वास्तू आहेत तर त्या आताच्या काळामध्ये जपणं आणि त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे। यवतेश्वराचं दर्शन घेऊन या सुंदर वास्तूला भेट देऊन झाल्यानंतर आता आपण जात आहोत कास लेककडे। आता आपल्याला इकडे पुढे वाळलेले गवत पाहायला मिळत आहे, पण इकडे ऑगस्टमध्ये खूप सुंदर अशी फुलं फुललेली पाहायला मिळतात आपल्याला। कास लेकवर थोडा वेळ काढल्यानंतर आता आपण आलेलो आहोत बामणोलीमध्ये। इकडे आपण आज रॉयल व्हॅली रिसॉर्टला स्टे करणार आहोत आणि इकडे बघू शकता तुम्ही पुढचं खूप अप्रतिम सुंदर असा व्ह्यू। तर फ्रेंड्स, इकडे बामणोलीमध्ये पोहोचल्यानंतर थोडी जेवणं वगैरे झाली दुपारची आणि मग आता आम्ही संध्याकाळचं जात आहोत शेंबडी मठ पाहण्यासाठी, जिकडे महादेव मंदिर, दत्त मंदिर आणि मठ आहे। तर हे सगळं आपल्याला आता बघायचं आहे। चला तर मग। वाव, किती सुंदर दृश्य आहे हे, अप्रतिम। बराच वेळचं, म्हणजे मला वाटतं अर्धा तासापेक्षा जास्त असेल, इतकं बोटिंग करून आम्ही जातोय शेंबडी मठापर्यंत। संध्याकाळची वेळ आहे, सूर्य आपले प्रतिबिंब सुंदर असं पाण्यात डोकावून पाहत आहे। बोट आपला आवाज करत शांत अशी पाण्यातून जात आहे आणि अंगाला झोंबणारा थंडगार वारा। सुख, शांती, समाधान हेच तर आहे, असं अगदी मनापासून वाटलं त्यावेळेला। चला, आपण आता आलेलो आहोत। इकडे आपल्याला सुरुवातीला एक नंदी दिसतो आणि इकडे आता आपण जे जातोय ते महादेवाचं मंदिर आहे, जे असं आपल्याला खाली भुयारातून जावं लागतं आणि हे जे भुयार आहे ते साधारणतः 250 फूट इतकं आहे। इकडे खाली आपल्याला महादेवाचं पिंडी बघायला मिळते आणि बरोबर या पिंडीच्या वरच्या भागात म्हणजे जमिनीवर जिकडे आहे गणपतीचं मंदिर। आता आपण इकडे बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर तुम्ही जर इकडे बघितला तर इकडे तुम्हाला गणपतीचं मंदिर दिसतं, जे बरोबर पिंडीच्या वरच्या बाजूला आहे। उजव्या सोंडेची खूपच सुंदर अशी मूर्ती आहे इकडे। इकडे अजून एक मंदिर पाहायला मिळतं, ते म्हणजे दत्त मंदिर। आता आपण इथेच थांबू, पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा।